आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू भगिनी, नागिनींचा 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन आजच्या या कार्यक्रमाला आपलेले प्रमुख अतिथी मान्यवर आदरणीय श्रीमती सिंधुताई महाजन व त्यांच्या सामावेश असलेले सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो की त्यांनी विद्येचं आराध्य दैवत माता सरस्वतीचं या ठिकाणी पूजन करावं। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सरस्वतीचं पूजन करावं। सर्व मान्यवरांचं आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे स्वागत करणे आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणून आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी आदरणीय श्रीमती सिंधुताई महाजन यांचं स्वागत आपल्या शाळेतील कर्मचारी आदरणीय कविता दृश्य देऊन करावं असं मी त्यांना विनंतो। आपल्या संमेलन म्हणजे गणरागिणींचा जल्लोष अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारं या मात्र चौतीसचे पूजन मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न आहे। समाजाला यांचं गांभीर्य कळावं म्हणून तळागाळातील जो घटक होता तो संबंधित झालेला घटक होता त्या घटकांना शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून या भावनाने होणारी काही तरुण मंडळी जामनेरमध्ये होती आणि म्हणून त्या प्रामुख्याने आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादा तत्पर असणारे आमच्या राहते आदरणीय विकासभाऊ महाजन, स्वर्गीय देशमुख यांच्या तसेच प्रकाश पाटील, आदरणीय ज्येष्ठ युवराज पाटील यांच्या जागेमध्ये या ज्ञान यज्ञाला सुरुवात झाली। सुरुवातीला या विद्यालयामध्ये 54 मुली आणि 35 मुलं असे विद्यार्थी त्या ठिकाणी या 2 वर्गामध्ये घेत या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यावेळेला शिक्षण चालवणं म्हणजे खऱ्या अर्थानं मदत मिळणं ही फार मोठी प्रसंग त्या ठिकाणी होता। म्हणून या सर्व गोष्टीच्या या संचालक मंडळानं ही मोठी विलायत पार पाडली आणि पुढे हे वर्ग वाढत गेले आणि त्यामध्ये सर्व वर्ग फुलांची संपत्ती या ठिकाणी बाजू लागली। पुन्हा त्या ठिकाणी शाळेच्या स्थलांतराचा प्रश्न आला। त्यावेळेला आपल्या गावातील एक दानशूर होता असलेलं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व पुढे आले म्हणजे कैलासवासी रघुनाथ राजाराम देशमुख आणि यांनी या शाळेमध्ये आज जे आपण या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो या शाळेमध्ये आता या प्रसंगी आज त्यांनी या शाळेला मोफत शिक्षण दिले त्याच्या खर्चांना आज मिळाले। मी विद्यार्थी
या वर्षाच्या पहिल्या वर्षाला या आलेल्या